हॅलो एव्हरीवन. आज आपण फिजिक्स या विषयामध्ये किती डेप्थ आहे ती आपण डिस्कस करणार आहे. ॲक्च्युली हा वर्ड जो आहे तो ग्रीक वर्ड आहे फ्युसिस नावाचा. त्याचा अर्थ आहे नेचर. ग्रेट सायंटिस्ट ऑरिस्टॉटल यांनी पहिल्यांदा हा शब्द जो आहे तो इंट्रोड्यूस केला आणि याच्यावरून फिजिक्स असं आपल्याला म्हणता येणार आहे. फिजिक्स म्हणजे काय तर फ्युसिस म्हणजे काय तर नेचर म्हणजे काय. इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द नेचर अँड नॅचरल फिनॉमिनन. नेचर अँड नॅचरल फिनॉमिनन या निसर्गात आणि निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना यांची माहिती देणारा सायन्स मधला एक भाग म्हणजे आपण या ठिकाणी फिजिक्स असं म्हणणार आहे. आता या निसर्गामध्ये ज्या काही घटना घडतात त्या आपल्याला मोजायला पाहिजे म्हणून बऱ्याच वेळेला फिजिक्स इज दी सायन्स ऑफ मेजरमेंट असं नाव दिलेलं आहे किंवा एक्झॅक्ट सायन्स असं सुद्धा म्हणता येणार आहे किंवा त्याला आपल्याला एक्झॅक्ट सायन्स असं सुद्धा या ठिकाणी सांगता येणार आहे. म्हणजे हा जो काय वर्ड आहे तो या ग्रीक वर्ड फ्युसिस वरनं आलेला आहे. फ्युसिस म्हणजे नेचर बद्दलचा आणि या नॅचरल फिनॉमिनल बद्दलचा अभ्यास म्हणजे फिजिक्स. यामध्ये जे काही वेगवेगळे पार्ट्स केलेले आहेत ते काय आहेत ते आपण सुरुवातीला विचारात घेऊया. पहिला पार्ट आहे तो मेकॅनिक्स म्हणून आहे. पहिला पार्ट आहे तो यामध्ये मेकॅनिक्स म्हणून आहे. मेकॅनिक्स म्हणजे काय. या पार्टमध्ये आपण जो अभ्यास करणार आहे तो ऑर्डरली मोशन ऑफ दी ऑब्जेक्ट्स इन मॅक्रोस्कोपिक वर्ल्ड. म्हणजे आपणाला जे दिसणार आहे डोळ्याला जे दिसणार आहे त्याच्यामध्ये जे काय ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे त्याचा अभ्यास करणारी फिजिक्स मधली ब्रांच म्हणजे मेकॅनिक्स म्हणून आहे. दुसरी आहे ती थर्मोडायनॅमिक्स म्हणून आहे. थर्मोडायनॅमिक्स मध्ये काय होणार आहे या ठिकाणी आपण डिसऑर्डरली म्हणजे मोस्टली गॅसेसचा विचार केला आपण तर गॅस मधले मॉलिक्युल्स ऍटम जे आहे ते कसेही कुठेही फिरत असतात. रॅन्डम मोशन आहे आणि अशा पार्टिकलचा जो अभ्यास आहे की ज्याच्यामध्ये आपण टेम्परेचर मधला चेंज, प्रेशर मधला चेंज, एंट्रॉपी नावाची क्वांटिटी आहे त्याच्यामधला चेंज, इंटरनल एनर्जीचा चेंज आहे. याच्याबरोबर अशा या गॅस मॉलिक्यूल किंवा ॲटम जे आहे इनर्ट गॅसेस असतील तर ॲटम्स मिळणार आहे. यांचा अभ्यास करणारी फिजिक्स मधली ब्रँच म्हणजे आपण थर्मोडायनॅमिक्स असं म्हणणार आहे. त्यानंतर आहे इलेक्ट्रोडायनॅमिक्स. यामध्ये आपल्याला काय करता येणार आहे. इलेक्ट्रिसिटी आहे, मॅग्नेटिझम आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहे. यांचा अभ्यास आपल्याला या इलेक्ट्रोडायनॅमिक्स मध्ये करता येणार आहे. इलेक्ट्रिसिटी आहे, ओहमचा लॉ आहे, फॅरेडेज लॉज आहेत, मॅग्नेटिझम आहे, त्याचबरोबर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. मॅक्सवेलने इंट्रोड्यूस केलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज यांचा अभ्यास आपल्याला या इलेक्ट्रोडायनॅमिक्स मध्ये करता येणार आहे. त्यानंतर आहे तो साऊंड किंवा त्याला आपल्याला अकॉस्टिक असं म्हणता येणार आहे. अकॉस्टिक्स यामध्ये काय असणार आहे साऊंडचं जे काय प्रपोगेशन आहे, साऊंड जो एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जातो किंवा यामध्ये त्या ज्या काय साऊंड वेव्हज आहेत त्याचं जे नेचर आहे याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे. त्यानंतर आहे लाईट. त्यालाच ऑप्टिक्स असं म्हटलेलं आहे. या लाईटमध्ये आपल्याला लाईटचं नेचर आणि त्याचं जे प्रपोगेशन आहे याचा अभ्यास करता येणार आहे. लाईटचं नेचर जे आहे ते पार्टिकल असं कन्सिडर केलं सुरुवातीला
त्याच्यानंतर वेव्ह असं कन्सिडर केलं आणि डी ब्रॉग्ली सायंटिस्टनं या ज्या काय लाईट वेव्हज आहेत त्याला ड्युअल नेचर आहे, डबल नेचर आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण रिलेटिव्हिटीचा विचार करणार आहे. रिलेटिव्हिटी जे आहे यामध्ये आपल्याला मुव्हिंग ऑब्जेक्ट जे आहे ज्यांचा स्पीड लाईटच्या स्पीडच्या रेंजमध्ये असणार आहे, ज्यांचा स्पीड जो आहे तो लाईटच्या रेंजच्या स्पीडमध्ये असणार आहे, अशा ऑब्जेक्टचा अभ्यास आपणाला रिलेटिव्हिटीमध्ये करता येणार आहे. सायंटिस्ट आईन्स्टाईननं दिलेली रिलेटिव्हिटी थेरी जी आहे ती एकदम गाजलेली थेरी आहे, वेल नोन थेरी आहे. त्यानंतर आपण न्यूक्लिअर फिजिक्स, यामध्ये आपण न्यूक्लिअर फिजिक्स ही एक ब्रँच आहे, रिलेटिव्हिटी एक ब्रँच आहे फिजिक्स मधली, न्यूक्लिअर फिजिक्स आहे. या न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये आपण ॲटॉमिक न्यूक्लिआय आणि त्यांच्या जे काही प्रॉपर्टीज आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर आहे यामध्ये पार्टिकल फिजिक्स म्हणून आहे. त्यामध्ये आहे ते पार्टिकल फिजिक्स. आपल्याला एलिमेंटरी पार्टिकल्स माहिती आहे, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन असे हे जे काही पार्टिकल्स आहेत आणि भरपूर पार्टिकल्स आहेत. अशा एलिमेंटरी पार्टिकल जे आहे किंवा मॅटर जो आहे, मटेरियल जे आहे ज्या पार्टिकल पासून तयार झालेलं आहे, अशा मटेरियल पार्टिकलचा आपणाला अभ्यास जो आहे तो या पार्टिकल फिजिक्स मध्ये करता येणार आहे. त्यानंतर आहे त्यामध्ये क्वांटम मेकॅनिक्स. त्यामध्ये आहे क्वांटम मेकॅनिक्स. या क्वांटम मेकॅनिक्स मध्ये आपणाला द मेकॅनिकल बिहेवियर ऑफ पार्टिकल्स ऑफ सब मायक्रोस्कोपिक वर्ल्ड, म्हणजे दोन पार्ट आहे, एक मॅक्रोस्कोपिक म्हणून आहे, दुसरा मायक्रोस्कोपिक म्हणून आहे. जो काय मॅक्रोस्कोपिक आहे तो आपल्या डोळ्याला दिसणारा आहे, मायक्रोस्कोपिक जो आहे तो आपल्या डोळ्याला दिसणार नाही. मायक्रोस्कोपिक जो आहे तो आपल्या डोळ्याला दिसणार नाही. अशा आपल्या डोळ्याला न दिसणाऱ्या पार्टिकलचा अभ्यास जो आहे तो आपल्याला या क्वांटम मेकॅनिक्स मध्ये करता येणार आहे. बघा, जनरली या फिजिक्स मध्ये दोन डोमेन केलेले आहेत. एक आहे तो मॅक्रोस्कोपिक डोमेन म्हणून आहे आणि दुसरा आहे तो मायक्रोस्कोपिक म्हणून आहे. आपल्या डोळ्याला जे दिसणारे ऑब्जेक्ट्स आहेत त्याचा अभ्यास करायचा असेल तर मॅक्रोस्कोपिक, जे आपल्या डोळ्याला दिसणार नाही त्याचा अभ्यास करायचा असेल तर त्याला मायक्रोस्कोपिक डोमेन असं म्हटलेलं आहे. आपण ज्याला या मॅक्रोस्कोपिक डोमेनचा विचार करणार आहे त्यामध्ये आपल्याला मेकॅनिक्स, इलेक्ट्रोडायनामिक्स, ऑप्टिक्स, थर्मोडायनामिक्स या ब्रँचेसचा अभ्यास करता येणार आहे. मायक्रोस्कोपिक डोमेनचा आपण ज्याला विचार करणार आहे त्याला कॉन्स्टिट्यूशन अँड स्ट्रक्चर ऑफ मॅटर याचा मायन्यूट स्केलवरती आपल्याला अभ्यास करता येणार आहे. म्हणजे ऍटमचा अभ्यास करता येणार आहे, न्यूक्लियसचा अभ्यास करणार आहे, त्यांचं जे इंटरॅक्शन आहे, इलेक्ट्रॉन असेल, प्रोटॉन असेल, न्यूट्रॉन असेल, असे जे एलिमेंटरी पार्टिकल्स आहेत त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे. आता या फिजिक्स मध्ये आपण जे काय तीन बेसिक क्वांटिटी विचारात घेणार आहे, लेंथ, मास, टाइम, या तीन बेसिक क्वांटिटी आपण विचारात घेणार आहे. या फिजिक्सचा अभ्यास आपल्याला किती वाईड रेंज वरती करता येणार आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. बघा, आपण जर या युनिव्हर्सचा साईज विचारात घेतला, तर 10⁻26 मीटर असा मिळणार आहे. त्याच्या उलट न्यूक्लिअर साईज जर विचारात घेतला तर तो 10⁻15 मीटर असणार आहे. 10⁻15 मीटर असणार आहे. म्हणजे याची जर आपण रेंज काढायची ठरवली, या लेन्थचा अभ्यास करायचा असेल, ही जर रेंज काढायची ठरवली आपण तर 10⁻26 अपॉन 10⁻15 म्हणजे आपणाला जवळपास या ठिकाणी
10⁻41 एवढ्या वाईड रेंज वरती आपल्याला लेन्थचा अभ्यास करता येणार आहे. जर आपण युनिव्हर्सचा मास विचारात घेतला, लेंथ आहे, मासच्या संदर्भात सांगायचं असेल तर या युनिव्हर्सचं जे मास आहे ते 10⁻⁵ आपल्याला 55 किलोग्रॅम असं मिळणार आहे. 10⁻55 किलोग्रॅम. आणि आपण जर या इलेक्ट्रॉनचं मास विचारात घेतलं तर ते 9.1 इंटू 10⁻⁻31 असं आहे. म्हणजे आपण पॉवर मध्ये लिहिलं तर आपल्याला 10⁻⁻30 असं लिहिता येणार आहे. आणि या मासची रेंज काढायची असेल तर 10⁻55 ला 10⁻30 न डिव्हाइड केलं की आपल्याला 10⁻85 एवढ्या रेंज वरती आपल्याला मासचा अभ्यास करता येणार आहे. एवढ्या रेंज वरती आपल्याला मासचा अभ्यास करता येणार आहे. मी समजा टाइमचा विचार केला तर या पृथ्वीचं जे काही एज आहे, एज ऑफ अर्थ आहे ते आपल्याला सेकंड मध्ये घेता येणार आहे, 10⁻17 सेकंद. आणि जर आपण लाईफ टाइम ऑफ द फंडामेंटल पार्टिकल विचारात घेतले, फंडामेंटल पार्टिकल आपल्याला माहिती आहेत, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, याचा लाईफ टाइम जर विचारात घेतला तर तो जवळपास 10⁻10 सेकंद असा आहे. आणि याची जर रेंज आपल्याला टाइमची जर रेंज विचारात घ्यायची असेल तर आपल्याला 10⁻27 असं मिळणार आहे. आपल्याला काय मिळणार आहे? 10⁻27 असं मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जे काय लेंथ मेजरमेंट असेल, सर्वात लहान मिनिमम लेंथ जी काय मोजली आपण ती आपण न्यूक्लियस, साईज ऑफ न्यूक्लियस, आणि सर्वात मोठा म्हणजे साईज ऑफ युनिव्हर्स. म्हणजे यांची जर तुलना केली तर आपल्याला 10⁻41 एवढ्या रेंज वरती लेंथचा अभ्यास करता येणार आहे. मास ऑफ युनिव्हर्स आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन, सर्वात लहान म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन त्याचं मास जे आहे ते, आणि युनिव्हर्सचा मास जे आहे ते 10⁻85 एवढ्या याच्यावरती आपल्याला या ठिकाणी या मास जी काय रेंज आहे किंवा त्याचा अभ्यास आपल्याला एवढ्या मोठ्या रेंज मध्ये करता येणार आहे. त्याचबरोबर टाइमचा विचार केला तर टाइमसाठी आपल्याला 10⁻27 एवढ्या रेंज वरती आपल्याला काय करता येणार आहे, या ठिकाणी त्याचा अभ्यास करता येणार आहे. असा हे बेसिक टर्म आहे, लेंथ, मास, टाइम. दोन डोमेन मध्ये हा फिजिक्सचा टोटल सिलेबस जो आहे तो डिव्हाइड केलेला आहे. मॅक्रोस्कोपिक, मायक्रोस्कोपिक. डोळ्याला दिसणार आहे ते मॅक्रोस्कोपिक, दिसणार नाही ते मायक्रोस्कोपिक असं म्हटलेलं आहे. आता यामध्ये या युनिव्हर्समध्ये काही फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्या टाइम बरोबर बदलतात, मात्र काही फिजिकल क्वांटिटी टाइम बरोबर बदलत नाहीत, म्हणजे कॉन्स्टंट राहतात. आणि अशा क्वांटिटी जे काही कॉन्स्टंट राहतात त्याला रिलेटेड काही लॉज आहेत, त्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन असं म्हटलेलं आहे. कॉन्झर्वेशन म्हणजे कॉन्स्टंट, त्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन असं म्हटलेलं आहे. यातले वेगवेगळे जे काही लॉज आहेत ते आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येतील. एक आहे तो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज आहे. कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज आहे. म्हणजे काय, ज्यावेळेला बघा आपण ग्लास रॉड जो आहे तो या सिल्क मटेरियलवरती घासणार आहे, किंवा एबोनाइट रॉड जो आहे तो लोकरी कापडावरती घासणार आहे, त्यावेळेला या ग्लास रॉडचा विचार केला की त्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, कारण याच्यामधले इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार आहेत त्या सिल्क मटेरियलवरती. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार आहेत सिल्क मटेरियलवरती. ग्लास रॉडला पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, या सिल्क मटेरियलला निगेटिव्ह चार्ज येणार आहे. एबोनाइट रॉड जर घासला असेल तर एबोनाइट रॉडवरती निगेटिव्ह चार्ज येणार आहे आणि त्या लोकरी कापडावरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. मात्र या सिस्टीम मध्ये टोटल चार्ज आहे तो कॉन्स्टंट राहणार आहे. टोटल चार्ज आहे तो काय होणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. दॅट इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. चार्ज नायदर बी क्रिएटेड nor destroyed, it can be transferred from one body to another body. एका बॉडीवरून दुसऱ्या बॉडीवरती चार्ज ट्रान्सफर करता येणार आहे
आपणाला चार्ज क्रिएट करता येणार नाही, आहे तो चार्ज नष्ट करता येणार नाही. मग असा हा चार्ज आहे तो आपल्याला ट्रान्सफर करता येणार आहे. त्याचं एक ग्लास रॉडचं आणि एबोनाइट रॉडचं एक्झाम्पल आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, वेल नोन माहित असलेला, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. टोटल एनर्जी इन द युनिवर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. असा हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम अंडर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय आहे बघा, की या फोर्सच्या फील्डमध्ये वर्तन जे आहे कुठल्याही मार्गाने गेल्यानंतर कॉन्स्टंट राहणार आहे. अशा फोर्सला आपण कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असं म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण समजा या ठिकाणी ही टोटल एनर्जी जी काही कॉन्स्टंट राहणार आहे, यामध्ये आपण जर वरून एखादी बॉडी खाली सोडली असेल तर वरती त्याच्याकडे असणार आहे पोटेन्शियल एनर्जी, खाली येत असताना पोटेन्शियल एनर्जी कमी 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 होत जाणार आहे, कायनेटिक एनर्जी वाढत जाणार आहे. अर्थ सरफेसवरती आदळल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी 0 होणार आहे आणि त्या वरच्या ज्या हाईटला होती तिथं जेवढी पोटेन्शियल एनर्जी त्याचं कन्व्हर्शन सगळं कायनेटिक एनर्जी मध्ये होणार आहे. अशी ही लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. यापुढे जाऊन सायंटिस्ट आईन्स्टाईनना लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास एनर्जी सांगितलेला आहे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास एनर्जी, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास एनर्जी सांगितलेला आहे. आईन्स्टाईनच्या मताप्रमाणे काय की मास इज वन फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म ऑर इनटू मास. मास कॅन बी कन्वर्टेड इनटू एनर्जी आणि टोटल एनर्जी अँड मास इन द युनिवर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. टोटल मास अँड एनर्जी इन द युनिवर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. असं हे या ठिकाणी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास एनर्जी. मग एनर्जीला मासमध्ये, मासला एनर्जीमध्ये कसं कन्व्हर्ट करता येते, त्यासाठी आईन्स्टाईनला एक रिलेशन दिलेलं आहे, E इक्वल टू mc स्क्वेअर. E इक्वल टू mc स्क्वेअर. एनर्जीचं मासमध्ये, मासचं एनर्जीमध्ये कन्व्हर्शन करता येणार आहे. E म्हणजे एनर्जी, M म्हणजे मास, C म्हणजे स्पीड ऑफ लाईट. लाईटचा स्पीड आहे बघा 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. ज्यावेळेला 1 किलोग्रॅम मास पूर्णतः नष्ट केलं जाईल त्यावेळेला जी काही एनर्जी बाहेर पडणार आहे त्यावेळेला त्या ठिकाणची 9 × 10⁻16 जूल एवढी प्रचंड एनर्जी बाहेर पडणार आहे. एवढी प्रचंड एनर्जी या युनिवर्समध्ये बाहेर पडणार आहे. बघा, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास अँड एनर्जी हा मोस्टली या ॲटॉमिक पार्टिकल, न्यूक्लिअर पार्टिकल साठी अप्लाय करता येतो. त्याचबरोबर याचं हे जे प्रिन्सिपल आहे ते न्यूक्लिअर बॉम्ब, ॲटॉमिक बॉम्ब मध्ये वापरलं गेलेलं आहे. आणि आता आपण या स्टेजला याचा न्यूक्लिअर रिॲक्टर, ॲटॉमिक रिॲक्टर म्हणजे याचा वापर आपल्याला इलेक्ट्रिसिटीसाठी, पॉवर जनरेशनसाठी करता आलेला आहे. बघा, इलेक्ट्रिसिटीसाठी, पॉवर जनरेशनसाठी आपण करणार आहे. आणखीन एक लॉ आहे बघा, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. बऱ्याच वेळेला बघा रस्त्यावरती 2 वाहनं आदळतात एकमेकावरती, त्यातलं लाईट व्हेकल जे आहे, वजनानं कमी असलेलं व्हेकल आहे, ते बाजूला फेकलं जातं. किंवा आपली सायकल जर बसवरती आदळली असेल तर आपल्याला असं वाटतं की बस बाजूला जायला पाहिजे. तसं होत नाही. त्याच्या मागचं फिजिक्स काय आहे ते लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आहे. इंटरॅक्टिंग बॉडीज किंवा 2 बॉडीज एकमेकावरती कोलाइड झाल्या, त्यांचा
बिफोर कोलिजन आफ्टर कोलिजन टोटल मोमेंटम कॉन्स्टंट असतो. बघा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय सांगतो बघा. टू कोलायडिंग बॉडीज, दोन बॉडीचा विचार केला किंवा सिस्टीम ऑफ कोलायडिंग बॉडीज, if there is no external force acts on the system of colliding bodies, then their total momentum remains constant. म्हणजे बिफोर कोलिजन आफ्टर कोलिजन टोटल मोमेंटम हा कॉन्स्टंट राहणार आहे. मग आपली सायकल बसवरती आदळल्यानंतर आपली सायकल बाजूला फेकली जाते. त्याचं कारण जे आहे ते बसचं मास जास्त, त्यामुळं त्याची व्हेलॉसिटी कमी. आपल्या सायकलचं मास जास्त कमी आहे, त्यामुळं आपल्या सायकलची व्हेलॉसिटी ही कोलिजन नंतर जास्त, कारण त्याच्यामध्ये मास आणि व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? मास आणि व्हेलॉसिटी जे आहे ती कॉन्स्टंट राहायला पाहिजे. त्यामुळं लाईट व्हेकल जे आहे ते बाजूला फेकलं जाणार आहे. लाईट व्हेकल जे आहे ते बाजूला फेकलं जाणार आहे. किंवा आपण जर बुलेट गन मधून जर फायर केली असेल तर बुलेट पुढच्या दिशेमध्ये जास्त वेगानं जाते आणि ती गन जी आहे ती पाठीमागच्या दिशेमध्ये कमी वेगानं मागच्या दिशेमध्ये येते. त्याचं कारण सुद्धा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ या ठिकाणी मोमेंटम असाच आहे. आणखीन एक लॉ आहे या ठिकाणी, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लॉ ऑफ conservation of angular momentum. Law of conservation of angular momentum. जसा लिनियर मोशन साठी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आहे, तसा गोल फिरत असताना, बॉडी गोल फिरत असताना त्याच्यासाठी जो लॉ आहे तो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. यामध्ये बघा काही वेळेला बेस्ट एक्झाम्पल बघा, कॅट, मांजर जे आहे उंचीवरून खाली पडत असताना, वरून खाली पडत असताना मांजर जे आहे ते या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमच्या प्रिन्सिपलवरती खाली पडणार आहे. तुमचं जर केअरफुल ऑब्झर्वेशन असेल तर मांजर ज्या वेळेला हवेमध्ये असणारा आहे वरून खाली पडत असताना, त्यावेळेला त्याचे पाय जवळ असतात आणि आदळणारा आहे या पृष्ठभागावरती खाली आदळणारा आहे त्यावेळेला त्याचे पाय लांब होतात. बघा त्याचे पाय जे आहे ते लांब होतात. किंवा समरसॉल्ट जे आहे पोहत असताना, उडी मारत असताना यामध्ये जर हात आणि पाय जे आहेत ते जवळ असतात हवेमध्ये असताना, मात्र पाण्यावरती आदळत असताना ते हात आणि पाय जे आहेत ते स्ट्रेच केले जातात. हात आणि पाय जे आहेत ते स्ट्रेच केले जातात. त्याचबरोबर आईस स्केटर जे आहे ते हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम प्रमाणे त्या ठिकाणी कार्य करतात. त्याचबरोबर बॅलेट डान्सर जे आहे ती सुद्धा या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वरतीच काम करणार आहे. तिचा स्पीड जर तुम्ही बघितला, तिचे हात ज्यावेळेला जवळ असतात त्यावेळेला स्पीड जास्त असतो बॅलेट डान्सर, आणि हात ज्यावेळेला दूर जातात त्यावेळेला स्पीड त्या बॅलेट डान्सरचा कमी असतो. असा हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आपल्याला सांगता येणार आहे. त्याचबरोबर आपल्याला हे जे काही वेगवेगळे लॉज आहेत यांचा विचार करत असताना लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास अँड एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम लिनियर मोशनसाठी, आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम या रोटेशनल मोशनसाठी आपल्याला सांगता येईल. लॉज म्हणजे काही फिजिकल क्वांटिटी टाइम बरोबर बदलतात, तर काही फिजिकल क्वांटिटी टाइम बरोबर बदलत नाहीत, म्हणजे कॉन्स्टंट आहे. त्याला आपण या ठिकाणी लॉज मध्ये एक्सप्रेस केलेला आहे. एक आहे तो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज, दुसरा आहे तो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, तिसरा आहे तो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास अँड एनर्जी, चौथा आहे तो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, पाचवा आहे तो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता आपल्याला या ठिकाणी या फिजिक्सचा आणि टेक्नॉलॉजीचा काय संबंध आहे तो आपण या ठिकाणी सांगणार आहे. बेसिकली सगळे जे काही शोध आहेत ते सायन्समध्ये लागतात आणि त्याचा समाजासाठी उपयोग जो आहे तो टेक्नॉलॉजी करत असते. पण फंडामेंटल जे काय रिसर्च आहे तो सगळा या सायन्समध्ये होत असतो. आणि
त्याचा समाजाला काय उपयोग होईल, त्याचे ऍप्लिकेशन जे आहे ते या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने केलं जाणार आहे. आपण जे काय हीट अँड थर्मोडायनामिक्स, आपण जे काय वेगवेगळे ब्रँचेस सांगितल्या फिजिक्स मधल्या, मेकॅनिक्स, थर्मोडायनामिक्स, त्याच्यामध्ये हीट पण येणार आहे, क्वांटम मेकॅनिक्स, क्लासिकल मेकॅनिक्स, अशा ह्या ज्या काही वेगवेगळ्या ब्रँचेस, ऑप्टिक्स आहे, न्यूक्लिअर फिजिक्स आहे, पार्टिकल फिजिक्स आहे, यातला हीट आणि थर्मोडायनामिक्सचा आपण ज्याला विचार करणार आहे त्याला याचा आधार घेऊन आपण स्टीम इंजिन, हीट इंजिन, डिझेल इंजिन, पेट्रोल इंजिन हे जे आहेत ते डिझाईन केलेले आहे. बेसिक संशोधन जे आहे ते या फिजिक्स मधलं, त्याचं ऍप्लिकेशन जे आहे ते या ठिकाणी असे हे वेगवेगळे हीट इंजिन जे आहेत त्यामध्ये डिझेल आहे, पेट्रोल आहे, स्टीम आहे. आणि आता समाजाला किंवा व्यक्तीला किंवा या ठिकाणी आपल्याला उपयोगाचा ठरलेला, वरदान ठरलेलं या थर्मोडायनामिक्स मधलं ते म्हणजे रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर. एअर कंडिशनर जो आहे, एसी जो आहे आणि रेफ्रिजरेटर जे आहे ते हे या हीट अँड थर्मोडायनामिक्सचं मानवाला मिळालेलं वरदानच आहे असं आपण म्हणायला पाहिजे. त्यानंतर दुसरा विचार केला आपण, दुसरा पार्ट प्रपोगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. आपण ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सांगितलेले आहेत. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये आपण जे काय रेडिओ, टेलिव्हिजन, वायरलेस कम्युनिकेशन जे आहे त्याच्यासाठी उपयोगी पडलेलं आहे. हे जे काही कम्युनिकेशन जे आहे ते एवढं फास्ट कम्युनिकेशन आपल्याला या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मुळे झालेलं आहे. मग ते रेडिओ कम्युनिकेशन असेल, टीव्ही कम्युनिकेशन असेल किंवा आत्ताचा हल्लीचा आपण वापरत असलेला मोबाईल जो आहे तो वायरलेस कम्युनिकेशन म्हणून आहे. किंवा लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट जे आहे, या लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइटमुळे आपल्याला काय मिळालेलं आहे, हवामानाचा अंदाज सांगता येतो, वेदर फॉरकास्टिंग आहे, जिओग्राफिकल सर्वे करता येतो आपल्याला. लॉंग डिस्टन्स टेलिकम्युनिकेशन साठी या आपल्या सॅटेलाइटचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर न्यूक्लिअर फिशनचा जो अभ्यास आहे, फ्युजन आणि फिशन, पार्ट्स पडत असतील तर फिशन, कंबाईन होत असेल तर फ्युजन असं म्हटलेलं आहे. या न्यूक्लिअर फिशनचा उपयोग जो आहे तो आपणाला इलेक्ट्रिसिटी, प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा ऍटम बॉम्ब जे आहेत ते हे त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, ऍटम बॉम्ब जे आहे ते त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. असे आपणाला या सायन्समध्ये जे काय शोध लागले, संशोधन झालं, त्याचं ऍप्लिकेशन जे आहे ते टेक्नॉलॉजीनं केलेलं आहे. बघा, या फिजिक्स या विषयाचा इतर विषयाबरोबर काय संबंध आहे तो जर आपल्याला सांगायचा झाला तर फिजिक्स इन रिलेशन विथ द केमिस्ट्री काय उपयोग होतो बघा दुसऱ्या विषयामध्ये. तर आपण जे काय ॲटॉमिक स्ट्रक्चर विचारात घेणार आहे, रेडिओ ऍक्टिव्हिटी आहे, एक्सरे डिफ्रॅक्शन म्हणून आपल्याकडला जो आहे, याचा उपयोग जो आहे तो आपणाला वेगवेगळे जे काय सॉलिड्स आहेत किंवा त्यांच्यामध्ये जे काय फरक करता येणार आहे, आर्टिफिशियल जेम्स आणि नॅचरल जेम्स, हे आपणाला आपल्या एक्सरे डिफ्रॅक्शनवरून किंवा त्याचं जे काय स्ट्रक्चर आहे त्याचा अभ्यास करून सांगता येणार आहे. याच्यामुळे आपल्याला या पिरियडिक टेबलमध्ये काय मॉडिफिकेशन करता आलेलं आहे. हे केमिस्ट्री विषयामधलं फिजिक्सचं योगदान असं म्हणता येईल. बायोलॉजीसाठी काय उपयोग आहे बघा, आपल्याकडे प्रेशर क्वांटिटी आहे, आपण डिटेल पुढे डिस्कस करत जाणार आहे. तुम्हाला माहित असेल प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया. धरणाच्या भिंती तळाशी जाड असतात, त्याच्या मागचं कारण जे आहे ते प्रेशर आहे. या प्रेशरवरून आपल्याला ब्लड प्रेशर जे आहे, म्हणजे बायोलॉजीचा विचार केला तर ब्लड प्रेशरचा अभ्यास करता येणार आहे, ज्याच्यावरून आपल्याला वर्किंग ऑफ हार्ट, आपलं जे काय हृदय आहे, हार्ट आहे, त्याचं वर्किंग जे आहे ते लक्षात येणार आहे. एक्सरे मुळे आपल्याला काय लक्षात येणार आहे, बोन मध्ये जे काय फ्रॅक्चर असेल तर त्याचा आपल्याला या ठिकाणी या एक्सरेवरून, म्हणजे आपल्या फिजिक्स मध्ये आपण एक्सरेचा विचार करणार, त्याचा बायोलॉजीमध्ये विचार करायचा असेल तर ऍक्सिडेंट झाला असेल तर बोन क्रॅक झाला असेल तर या एक्सरेवरून आपल्याला लक्षात येणार आहे. फॉरेन बॉडी काय आपल्या बॉडीमध्ये असेल
आपल्या शरीरामध्ये काय फॉरेन एलिमेंट असतील त्याचाही आपल्याला याच्यावरनं विचार करता येणार आहे, अभ्यास करता येणार आहे. ऑप्टिकल आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जे आहेत फिजिक्स मधले ते आपणाला या बायोलॉजी मधल्या वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमसाठी वेगवेगळे जे काय या ठिकाणी पार्टिकल्स आहेत, बायोलॉजिकल पार्टिकल्स आहेत, त्यांचा अभ्यास करण्यासाठी होणार आहे. त्याचबरोबर अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहे, अल्ट्राव्हायोलेट रेज फिजिक्समध्ये आपण जे काय त्याचा अभ्यास करणार आहे, याचा उपयोग जो आहे तो आपणाला गॅमा रेज आहे, याचा उपयोग जो आहे तो आपल्याला स्किन डिसीज आणि कॅन्सरवरती ट्रीटमेंट करण्यासाठी करता येणार आहे. मग या फिजिक्सचा आता मॅथमॅटिक्स बेसिक सब्जेक्ट आहेत बघा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्ससाठी काय उपयोग होणार आहे तर या मॅथमॅटिक्समध्ये आपणाला जी काय डिफरन्शियल इक्वेशन्स आहेत, इक्वेशन ऑफ मोशन्स आहेत, ही आपल्याला रिप्रेझेंट करता येणार आहे. जिओलॉजीचा विचार केला तर आपणाला या ठिकाणी या जिओलॉजीमध्ये जे काय वेगवेगळे जे काय रॉक्स आहेत, फोसाइल्स आहेत, त्याचा अभ्यास आपणाला या फिजिक्सचा वापर करून करता येणार आहे. मेट्रोलॉजी आहे, म्हणजे याच्यावरून आपणाला व्हेरिएशन ऑफ प्रेशर, यावरून आपणाला प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, व्हेरिएशन, त्याच्यावरून आपणाला वेदर फॉरकास्टिंग जे आहे ते करता येणार आहे मेट्रोलॉजीच्या रिलेशनमध्ये. सिस्मॉलॉजी म्हणून आहे, याच्यावरून आपणाला अर्थ क्रेस्ट आणि त्यावरून आपल्याला जे काही वेव्स प्रोड्यूस होणार आहे त्याच्यावरून आपल्याला अर्थक्वेक जे आहे त्याचे इफेक्ट जे आहेत ते आपल्याला अभ्यास करता येणार आहे. ॲस्ट्रॉनॉमीमध्ये फिजिक्सचा उपयोग काय आहे तर ॲस्ट्रॉनॉमीमध्ये आपल्याला वेगवेगळे जे काही प्लॅनेट्स आहेत, सॅटेलाइट्स आहेत या सोलर सिस्टीम मधले, किंवा रेडिओ टेलिस्कोप जो आहे ज्याच्या सहाय्याने आपल्याला स्ट्रक्चर ऑफ आवर गॅलेक्सी याचा अभ्यास करता येणार आहे. त्याचबरोबर डॉपलर इफेक्ट नावाचा एक इफेक्ट आहे ज्याच्यावरून आपल्याला एक्सपान्शन ऑफ युनिव्हर्सचा अभ्यास करता येणार आहे. केपलर सायंटिस्टने जे काही लॉज दिलेले आहेत प्लॅनेटरी मोशनसाठी ते या ॲस्ट्रॉनॉमीमध्ये आपण विचारात घेणार आहे. असे वेगवेगळ्या विषयामध्ये याचा अभ्यास करत असताना या ठिकाणी आपण ज्या वेळेला हे फिजिक्स या विषयाचा वेगवेगळा अभ्यास करत असताना आपणाला केमिस्ट्रीमध्ये त्याचा कशा पद्धतीने उपयोग होणार आहे, त्याचबरोबर बायोलॉजीमध्ये, मॅथमॅटिक्समध्ये असे जे काही वेगवेगळ्या विषयामध्ये याचा अभ्यास जो आहे तो आपणाला कोरिलेट करता येणार आहे असं आपण सांगणार आहे. आता आपणाला सोसायटीसाठी काय उपयोग आहे या फिजिक्सचा, आपण जे काय टेलिकम्युनिकेशन आहे, रेडिओ कम्युनिकेशन आहे, हे सोसायटीसाठी वरदानच आहे. यामध्ये टेलिफोन, टेलिग्राफ, इंटरनेट, मोबाईल याच्यामध्ये आपल्याला मेसेज जो आहे, माहिती जी आहे ती पाठवता येणार आहे. किती कमी वेळामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन देता येते बघा, फार कमी वेळामध्ये आपल्याला ही इन्फॉर्मेशन जी आहे ती एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पाठवता येणार आहे. कम्युनिकेशनसाठी आपण सॅटेलाइट कम्युनिकेशन, रेडिओ कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशनचा वापर करणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, लेसर्स याच्यामध्ये आपण याचाही वापर आपल्याला सोसायटीसाठी करता येणार आहे. आणि रॅपिड ट्रान्सपोर्ट जे आहे ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे. लेसर टेक्नॉलॉजी जी आहे याच्यावरून आपल्याला मेडिकल सायन्समध्ये सुद्धा याचा वापर करता येईल बघा. असे या फिजिक्सचे सोसायटीसाठी जे काही वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत